अजितदादांचा अपघात झाला आणि राज्यानं एक खमक्या नेता गमावला. आपला दादा, आपला कामाचा माणूस गमावला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची किती तीव्र इच्छा होती. अनेकदा त्यांनी तसं उघडपणे बोलूनही दाखवलं होतं. मात्र एक अपघात झाला आणि त्याच सोबत अजितदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नही अधुरं राहिलं. मात्र दादांनंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार का आणि भाजप सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का या चर्चेला आता चांगलीच फोडणी बसली आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विषयावर आपला डेली डोस भाजपला दिला. सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास तो भाजपचा मोठेपणा ठरेल असा खोचक टोला महायुतीला लगावलाय. पण राऊतांनी नेमकं असं का म्हटलंय आणि या चर्चा नेमक्या का सुरू आहेत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या चर्चेनं जोर धरलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राजकीय पोकळीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून रिंगणात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधलाय. जर भाजपनं सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केलं तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असेल असं विधान केलंय. संजय राऊतांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीमधील अंतर्गत समीकरणांवर भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींनी ज्या धैर्यानं पक्ष सावरलाय ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांनी राज्याचं नेतृत्व करावं. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. जर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्व खरोखरच मित्र पक्षांचा आदर करत असेल तर त्यांनी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करून आपला मोठेपणा सिद्ध करावा. मात्र भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मित्रपक्षांचा वापर करतो हे महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय. राऊत पुढे म्हणाले, भाजपला जर खरोखरच सुनेत्रा पवारांना मोठं करायचं असेल तर त्यांनी केवळ शब्दांचे फुलोरे न फुलवता कृतीतून दाखवून द्यावं. बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देणं हा राजकारणाचा भाग झाला, पण राज्याचं सर्वोच्च पद देऊन सन्मान करणं हा खरा मोठेपणा ठरेल. काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत उघडपणे बोललं जात आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर सभांमधून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचं समर्थन केलंय. अजितदादांचं स्वप्न राज्याचा मुख्यमंत्री होण्याचं होतं. ते स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरी सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून ते पूर्ण होऊ शकतं असं भावनिक आवाहन कार्यकर्त्यांना केलं जात आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या अनुभवाचा फायदा राज्याला व्हावा आणि एका महिलेला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असा सूर राष्ट्रवादीच्या गोटात आहे. संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय की सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावेल. फडणवीस यांनी त्यांना मोठ्या भावाप्रमाणे खंबीर साथ देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र मुख्यमंत्री पदाचा प्रश्न हा निवडणुकीनंतरच्या जागा वाटपावर आणि संख्याबळावर अवलंबून असतो असं भाजपचं मत आहे. आम्ही मित्रपक्षांना सन्मानानं वागवतो हे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत संपूर्ण देशानं पाहिलंय. त्यामुळे मोठेपणा दाखवण्याचं प्रमाणपत्र आम्हाला राऊतांकडून घेण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्त्यांनी दिलंय. सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा अचानक सुरू होण्यामागं 23 एप्रिल रोजी होणारी बारामती विधानसभा पोटनिवडणूक हे प्रमुख कारण मानलं जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष असा सामना आहे. संजय राऊत यांनी आपल्या विधानातून बारामतीच्या मतदारांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की भाजप केवळ निवडणुकीपुरता सुनेत्रा पवारांचा वापर करत आहे. जर भाजपला खरोखरच आदर द्यायचा असेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं, अन्यथा हा केवळ मतांसाठी केलेला बनाव आहे असा राऊतांचा दावा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते संजय राऊत यांचं हे विधान दुहेरी हेतूनं प्रेरित आहे. सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात अस्वस्थता निर्माण करणं, बारामतीतील मतदारांना हे पटवून देणं की भाजप सुनेत्रा पवारांना कधीही मोठं पद देणार नाही. सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली ही चर्चा आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत कायम राहण्याची चिन्ह आहेत. संजय राऊतांनी भाजपचा मोठेपणा काढत टाकलेला हा राजकीय चेंडू आता महायुती कशा प्रकारे परतवून लावते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राच्या इतिहासात अद्याप एकाही महिलेला मुख्यमंत्रीपद भूषवता आलेलं नाही. जर हे घडलं
तर तो खरोखरच ऐतिहासिक निर्णय ठरेल. मात्र प्रश्न तोच, भाजप हे होऊ देणार का? यावर तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील का आणि इतर पक्षांची त्यांना साथ मिळेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.